तर नमस्कार, मी प्रिया सौरव घरे तुमचं वारी स्पेशल ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आजचा आमचा वारीचा प्रवास असणार होता इंदापूर ते अकलूजपर्यंतचा. सकाळ सकाळी विठ्ठलाचं दर्शन घेऊन आम्ही सगळे वारीच्या प्रवासाला सुरुवात केली. रोजच्या गर्दीपेक्षा आज जरा वारकऱ्यांची गर्दी जास्तच होती. जसजसं आम्ही पंढरपूरच्या दिशेने जातोय तसतसे वारकरी वाढतच चालले आहेत आणि मध्ये मध्ये पालखीच्या दर्शनासाठी भाविकसुद्धा भरपूर येत असतात. तर आज दुपारी आमच्या गावातील युवा नेते राजूभाऊ जगदाळे आणि त्यांचे काही सहकारी फराळ वाटपासाठी दिंडीमध्ये आले होते. सुरुवातीला त्यांनी सगळ्यांना पेढे वाटप केले. पेढे मस्त होते, आम्ही खाऊन घेतले आणि नंतर त्यांनी काही देणगी रक्कम आणि फराळ हा वारकऱ्यांसाठी तिथे वाटप केला आणि थोड्या वेळातच विसावलेल्या पालखीचा प्रवास पुन्हा चालू झाला. वारीमध्ये चालत असताना जशी भक्ती महत्त्वाची तशी शिस्तही महत्त्वाची. रस्ते ओलांडत असताना जबाबदारीने आणि सांभाळून ओलांडणे हे खरंच खूप गरजेचं आहे. त्यामुळे काही पुढील अपघात टाळले जातात. आणि आज मी तुम्हाला पुढे दाखवते अजून मला कोण कोण भेटलं. आज खरंच खूप छान दिवस गेला माझा आणि खरंच वारीतला हा अनुभव खूप वेगळा होता. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की आज मला कोण कोण भेटलं होतं. आणि आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट शेअर करते. तर मागच्या वर्षी मी आणि अहोंनी दोघांनी एकत्र वारी केली होती, पण यावर्षी मी एकटीच वारीला आहे. पण आमच्या गावातील जे लोक आहेत त्यांनी मला व्हिडिओमध्ये पाहिलं आणि त्यांनी मला भेट दिल्यानंतर असं माझं खूप कौतुक करत होते की तुझे व्हिडिओज खूप छान असतात आणि तुझ्या व्हिडिओमुळे आम्हाला वारीचं दर्शन होतं की तुम्ही कुठे कुठे आहात हे आम्हाला कळतं आणि कसं कसं तुम्ही वारी एन्जॉय करता हेही कळतंय.